महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आज या 16 तारखेला घडलेला दुहेरी हत्याकांड प्रकरणात भांडणे गावातील चिरंजीव अक्षय सोनवणे व नवण्णे गावातील जयश्रीताई काकुस्ते याचा दोघांचा निर्गुणपणे एक बंधुभावाने हत्या केली व आम्हाला 16 तारखेला सकाळी डिपार्टमेंटच्या माध्यमातून फोन आला की अशा प्रकारचं या दोघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे। आणि त्या ठिकाणी दोघं मित्रमैत्रिणी त्या मठावर गेल्या असताना त्या बंधुभावाने त्या ठिकाणी पूजा केली व त्या विमलच्या ठिकाणी कोणतं तरी औषध टाकून चिरंजीव अक्षय सोनवणे याला बेशुद्ध केले व त्याला रात्रीच्या 10:30 11च्या सुमारात वॉमिटिंग त्याला व्हायला लागल्या। मग त्यानंतर त्या तरुणीने सांगितलं की मला माझ्या घरापर्यंत सोडण्यासाठी पुढेपर्यंत ड्रॉप करा। त्या ठिकाणी ते बंधू बाबा जे त्या तरुणीला आणत असताना रायपूर बारीच्या मधून भडगाव टेंबे रस्ता आहे त्या ठिकाणी त्या बंधू बाबाची नियत फिरली आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या तरुणीने नाकार दिल्यास तिला चुकीच्या पद्धतीने मारून तिच्या जोडणीने गळफास देऊन तिला 3-4 ठिकाणी जखमा केल्या। त्याचप्रमाणे तिचं सबूत मिटवण्यासाठी फक्त त्या बंधुबाबाला अक्षय सोनवणे यांनीच पाहिलं होतं, म्हणून अक्षय सोनवणेला रात्री 2 वाजेच्या सुमारास अपघात जाऊन त्याच्या पाठीवर रॉडने आता आपले दोघं भाऊंनी सगळं सांगितलं। हा प्रकार एकदम भयानक निंदनीय आहे, पण मला प्रशासनाला पण एक कळकळीची विनंती आहे, जर कधी तुम्ही हा तपास एकदम कडक जलद गतीने आणि तो एकटा जो बंधू बाबा एकटा करू शकत नाही त्याच्या मागं नक्कीच कोणीतरी असतील, नाही तर मग कसं राहतं एखादा अंगावरती घेऊन घेतो, कारण तो इकडे तिकडे सोबत फिरतो, एखाद्या अंगावरती घेऊन घेतो जे मागचे वाचवण्याचा प्रयत्न करतो, असं भरपूर महाराष्ट्रात झालेलं आहे। म्हणून नुसतं मी ते म्हणत नाही, ती जी ताई आहे काकुस्ते ताई, तर नुसतं त्याचं मर्डरच नाहीये, आम्हाला पण शंका आहे तिचा रेप झालेला आहे। म्हणून याची सकल CID मार्फत चौकशी करण्यात यावी, जास्त बोलणार नाही, आज उज्ज्वल निकमची नियुक्ती करण्यात यावी आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टाने त्या भाडकवच्यांना आणखी काही नाराज असतील त्यांना पण फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। आणि परत एक तालुक्याच्या वतीने सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे, इथं काही विषय नाही, सगळेजण हिंदुत्व करतात, आम्ही पण हिंदुत्व करतात, सगळेजण करतात। नुसतं मंदिरमध्ये बसतात, घंटा वाजला म्हणजे काय, आपण काय करतो, आपण भरोसा ठेवतो मित्रांनो। भरपूर जण आहे टुक्कार पक्कार इकडचे प्रांताचे पळून येतात, मंदिर सांभाळतात, पण माझ्या तालुक्याला मी तर निवेदन देणार आहे, पण सगळे मिळून देऊ। म्हणून तालुक्याला माझी कळकळीची विनंती आहे, जेवढ्या तालुक्याचे मंदिर असतील या मंदिरात CCTV, आज आपल्या पण माया बहिणी तिथं मंदिरांमध्ये जातात, हे बंधू आणि यांचा संडास आणि बाथरूम सोडून सगळीकडे CCTV, पोलीस स्टेशन, तहसीलदार अटॅच पाहिजे, ही तालुक्याच्या वतीने सगळे समाजाच्या वतीने कळकळीची माझी विनंती आहे। आणि जर कधी प्रशासनाने या ताईला आणि आपला सोनवणे आपला अक्षयला जर शुभमला जर न्याय दिला नाही, आम्हाला 8-10 दिवसात सगळं कळून जाईल, तर 5-50 हजाराच्या लोकांनी आम्ही सगळ्या तालुक्याच्या भांडण्याचा सरपंच सगळ्या तालुक्यामध्ये फिरू, लाखोच्या संख्येने, म्हणजे भविष्यात 25-50 वर्ष अशा प्रकार करायला कोणताही भाडकावची हिंमत होणार नाही। म्हणून प्रशासनाला परत इशारा आहे आणि परत प्रशासन पण माझ्या मागे उभे आहे। परत सांगतो, जितक्या CCTV, जितक्या मंदिर आहेत तालुक्याचे, प्रत्येक ठिकाणी CCTV लावा, कोणत्याच बंधूवरती भरोसा ठेवू नका, संडास बाथरूम सोडून या झोपताना तिथे सुद्धा CCTV लावा, एवढीच मागणी आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।